नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गोदावरी नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णी संदर्भात, किंवा केंदाळही आपण ज्याला म्हणतो. ही जलपर्णी साधारणतः नांदेडच्या गोदावरी घाटावर 3 किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे. आणि ह्या जलपर्णीमुळं संपूर्ण पात्र व्यापलेलं असल्यामुळं गोदावरी नदीच्या पात्रात जे जलजीवन आहे ते जलजीवन धोक्यात आलेलं आहे. याकडे महानगरपालिकेनं केलेलं दुर्लक्ष आणि एकूणच व्यवस्थेचं दुर्लक्ष पाहता गोदावरी नदीचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे. आणि महानगरपालिका याकडे अक्षम्यपणे दुर्लक्ष करत आहे असा आरोप सध्या होतोय. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत या विषयाचे अभ्यासक प्राध्यापक उमाकांत जोशी सर, आणि मत्स्यविज्ञान या शाखेत ज्यांची PhD आहे ते प्राध्यापक डॉक्टर किरण शिल्लेवार सर आपल्यासोबत आहेत. मी दोघांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. आणि किरण शिल्लेवार सर, आपल्याला पहिला प्रश्न आहे की ही जलपर्णी नेमकी का वाढते आणि या जलपर्णीमुळं जलजीवन किती धोक्यात आलेलं आहे, आणि महानगरपालिकेची भूमिका या संदर्भात आपण काय बोलाल? जलपर्णी तुम्ही जसं मराठीमध्ये म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये क्रॉसिप असं नाव आहे. हं. आणि फ्लोटिंग बीड आहे तो. एक तर वॉटर पोल्युशन आणि वरून येणारा पाणी, हं. त्याच्यामध्ये हा जो प्लांट आहे त्याची भरपूर वाढ आज नांदेड शहरामध्ये पाहण्यात येते. हं. आणि मी पूर्वीपासून म्हणालो 4-5 वर्षापासून केला पूर्ण जबाबदार हा महानगरपालिका आहे. हं. ज्यावेळेस कमी मात्रामध्ये तो आला होता, वरून प्लांट्स जेव्हा आला होता हं. त्यावेळेस त्यांनी थांबवायला पाहिजे. हं. पूर्वीपासूनच महानगरपालिकेचं दुर्लक्षच आहे. हं. आणि तो प्लांट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढवत आहे, जसं तुम्ही म्हटलं की 2.5-3 किलोमीटर हे लांब होत्या. हं. तो प्लांट जवळपास 5 ते 6 दिवसामध्ये 10 ते 15 पटीने वाढ होते. हं. पण यापूर्वी सूचना दिल्यानंतर हं. पत्रकारांच्या माध्यमातून हं. तुम्ही झाले किंवा मीडिया झाले यांच्या माध्यमातून सुद्धा सांगून महानगरपालिकेला जर जाग येत नसेल हं. तर मग काय म्हणायचं त्याला, म्हणजे बेशरमाच्या पलीकडे झाली अशी अवस्था महानगरपालिकेची आहे, पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा. बरोबर. जर 2 मिनिटं सर मला वेळ देते सर तर मी अजून थोडी डिटेलमध्ये मागे जातो. बोला बोला. 2020 आणि 21चा जर आपण काळ पाहिला हं. तेव्हा कोविड होता. हं. कोविडमुळे सुद्धा भरपूर मासे मरण पावले. हं. एक पर्टिक्युलर पिरमेसिस आहे, बंदा घाट म्हणा, नवघाट म्हणा किंवा काही म्हणा, का तिथं मासे मरतात. मी हाच त्यांना विचारलं होतं कमिशनरला, मागच्या कमिशनरला. हं. कोण कमिशनर होते 2021 मध्ये आपल्याला माहिती आहे आणि जिल्हाधिकारी पण माहिती आहे. हं. तिथंच का मरतात. हं. पण मेन मुद्दा जो आहे, हं. 18 ते 19 जे नाले आहे, जे ड्रेनेजचे चेंबर्स आहे, हं. तिथून ऍड होतात. बंदाघाट असेल, नवघाट असेल किंवा पूर्ण परिसर असेल. हं. मग एवढं मोठी महानगरपालिका आहे. हं. यापूर्वी गुरुतागद्दीच्या वेळेस 200 ते 250 कोटी मिळाले. हं. मला त्यांना 200 कोटी मिळाले म्हणून स्वतःच कमिशनरनं कबूल केलं होते. हं. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे हं. अमृत महोत्सव जो झाला होता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा, जो 75 वर्ष कंप्लीट झाले, आणि त्याची हं. मीटिंग झाली होती संभाजीनगर हं. मंत्रिमंडळाची. हं. त्यावेळेस जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा मुक्ती संग्रामाच्या माध्यमातून या नदीची स्वच्छता व्हावी हं. म्हणून जवळपास 150 ते 200 कोटी दिले होते. हं. त्याचा कुठला खुलासाच नाही. हं. साधे तुम्हाला चेंबर बंद करता येत नाही. हं. एवढा आडावड झाल्यानंतर आज कुठेतरी 4 चेंबर बंद झाले. तरी आज एवढं मोठ्या प्रमाणे क्रॉसपिया जे तुम्ही जलपर्णी म्हणते एवढी मोठी वाढ झालेली आहे सर. हं. आज ते तुम्ही काढू शकणार नाही, कारण JCBच्या माध्यमातून तुम्हाला ते काढावं लागेल. त्याचा खर्च कोण देणार आहे? कमिशनर देणार आहेत का? हं. हं. याचेच मला उत्तर पाहिजे होते. हं. जोशी सर, नाले थेट नदीमध्ये सोडले जातात. 2 विषय आपण घेतलेले आहेत आज. हं. एक तर ती केंदाळ वनस्पती. हं. मुळामध्ये ही जी वनस्पती बाहेरून आलेली आहे हं. आणि ह्या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे पहा की हे पाणी शोषून घेते. हं. पाणी शोषून घेते म्हणजे ऑक्सिजन सुद्धा त्या पाण्यातलं जाणार. हं. पाण्याची कमतरता होणार, तिथले जीवजंतू मरणार. हं. एकंदरीत हे नदी प्रदूषणाचा एक भयंकर प्रकार आहे खरं तर. हं. 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 ज्या वेळेस पहिलं आणि त्याच्यामध्ये पडतं एक छोटीशी वनस्पती, त्यावेळेस जर काढलं हे पटकन, हं. साधं खोऱ्यानं जरी काढलं असते यांनी, हं. 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 तर हे एवढं वाढलं नसतं. हं. जसं शिलेवार साहेबांनी सांगितलं की हे पटीमध्ये वाढते. हं. 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 1 पट 2 पट असं नाही तर 10 पट 20 पट हं. 40 पट अशा पटीत वाढते. हं. तर हे प्रदूषणाचा भयंकर प्रकार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर आल्यानंतर हे वाहून जाईल. हं. एक मोघम उत्तर आहे महापालिकेकडे. हं. 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 वाहून जाईल ना. हं. अरे बाबा वाहून जाईल, पण ते पुढे जाऊन तेच काम करते म्हणून महाराष्ट्रातल्या बऱ्याच नद्या केंद्र वनस्पतीमध्ये अडकलेल्या आहेत. हं. 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 हा झाला एक विषय. हं. आणि याला काढणं सोपं आहे, परंतु हे वाढू देतात. कुठल्याही आपल्याकडे कसे घटना घडल्यानंतर हं. 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 त्याच्यावर उपाय करण्याची घाणेरडी सवय आपल्या पुढे यंत्रणेला लागलेली. बरोबर. जसं होर्डिंगचं बघितलं तुम्ही. होय. होय. महापालिकेत त्यानंतर नदी प्रश्न कित्येक वर्षापासून चालू आहे. 2008 पासून हा ओरडा चालू आहे. हं. जेव्हा याचं त्या ठिकाणी बांधकाम चालू होतं त्या नदीमध्ये हं. ड्रेनेज लाईनचं, हं. आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांच्या त्या
याच्यामध्ये योजनेत लिहिलेलं आहे हम्म, की 4 महिने याचा काही उपयोग होणार नाही हम्म, आणि हे ओव्हरफ्लो होऊन हम्म, नदीमध्ये जाईल असं गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये आहे. हम्म, तर राहू द्या ना, 4 महिने असा कोणता पाऊस पडायला आहे. हम्म, हम्म, पण अशा प्रकारे हे नदीचं प्रदूषण आपण अक्षरशः नालीचं फिल्टर पाणी प्यायलो की काय अशी शंका आहे. बरोबर. तर याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च झालेला आहे. 19 नाले तर खरं तर जास्त नाले आहेत. हम्म, किमान याच्यावर जे पाणी मध्ये जातं त्याच्यावर जर थोडस हे केलं, हम्म, प्रक्रिया केली, हम्म, 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 प्रक्रिया करून जरी सोडलं मध्ये तरी नदीचं पाणी या ठिकाणी एक काळ असा होता, बाकी तुम्हाला माहित असेल हम्म. की लहानपणी आपण ओंजळीने पाणी पित होतो. होय होय. ती वेळ केव्हा येणार? बरोबर आहे की नाही? म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्याच्या टेबलवर केव्हा आपल्या नदीचं स्वच्छ पाणी डायरेक्ट पिण्याची वेळ येणार? बरोबर आहे. आज तर कोणीच पिऊ शकत नाही. अगदी अगदी. सर, सिवरेज आम्ही ट्रीटमेंट तर प्लांट ज्याला आपण लहानपणी ओंजळीनं म्हणतो, पाणी पितो. सर सिवरेज ट्रीटमेंट हा. प्लांट ज्याला आपण म्हणतो, हा. मलनिस्सारण प्रक्रिया, हा, हा, हा. मलनिस्सारण प्रक्रियेचे प्रकल्प आपल्या इथं फक्त उभे केले गेले आणि माझ्या माहितीप्रमाणे ते खाजगी कंत्राटदाराला चालवण्यासाठी देण्यात आलेले आहेत. पण महापालिका याकडे हो. सुद्धा साफ दुर्लक्ष करते आणि साफ म्हणजे स्वच्छ पाणी जाण्याऐवजी पूर्णतः घाणेरडं पाणी गोदावरीमध्ये जाते. यावर काय सांगाल सर? नाही ना, आता जी ड्रेनेज लाईन टाकायला सध्या हम्म, हम्म, मी तुम्हाला सांगतो ती सुद्धा फेल होणार. हम्म, हम्म, हम्म. कारण ही जोडणार कुठे तर उत्तरच नाही कोणाकडं. बरोबर आहे. आता शहरामध्ये जेवढं खोदले बघा, हम्म, हम्म, हम्म. पार्टली असं खोदले, तुमच्या गल्लीत, नंतर माझ्या गल्लीतून पलीकडच्या गल्लीत. हम्म, हम्म, हम्म. हवेला जोडणार कुठं तुम्ही? हम्म, 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 हम्म. कुठं जोडणार तुम्ही? याचं काय, याचं आउटपुट काय याचं? याचं कुठं कसलंही- आउटलेट कुठं आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे सगळं जे आहे ते फक्त निधी हम्म, हम्म, हम्म. खर्च करण्याचं काम चालू आहे. बस. ही सुद्धा ड्रेनेज लाईन फेल होणार. म्हणजे ही सुद्धा ड्रेनेज लाईन फेल. आलेला निधी कसा तरी उरकून टाकायचा आणि मलिदा मारायचा. खरं तर हाच प्रकार आहे असं थेट आपल्याला म्हणता येईल. कारण आणि मागील अनेक अमृत योजना वर्षांपासून दिली बघतोय आपण. नांदेडसाठी. हो, ही अमृत योजना नाही, विश योजना आहे नांदेडसाठी. खरंय खरंय खरंय. अक्षरशः सगळं रोड खोदून टाकले. पावसाळ्यात काय अवस्था होईल सांगा? बरोबर. ग्रामीण पावसाळ्यामध्ये भागामध्ये आता उद्याच पावसाळा म्हणजे पुढच्या ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन ही एक योजना आहे केंद्र सरकारची. गावामध्ये 40-50 लाख रुपये दिले जातात की नाल्या ज्या आहेत गावातल्या त्या एका ठिकाणी आणून टप्प्याटप्प्यानं त्याचं पाणी शुद्ध करून बाहेर काढणे, डास वगैरे त्रास होऊ नये. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा योजना राबवल्या जातात. तर शहरामध्ये कोट्यवधीचा निधी येऊन देखील आपण याच्यामध्ये अपयशी ठरतो. खरं तर याकडे नागरिकांनी देखील डोळे उघडून बघायला पाहिजे. सर, सामाजिक संघटनांनी देखील यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, पण सामाजिक संघटना पुढे येत नाहीत. नाही साहेब, आपल्याला फोन करतात ते, तुम्ही सांगा की हो काय झालं म्हणतात. हम्म, 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 हम्म. अरे म्हणलं तू फोन लाव की, पण आम्हाला तोफेच्या तोंडी का द्यायला? आम्ही सांगतो आम्ही घाबरत नाही. अहो, साधी गल्लीतली लाईट गेली तर फोन येत नाही, जरा फोन करा गल्ली. अरे म्हणलं तुला नंबर दिलाय, लाव फोन डायरेक्ट. तर दुर्दैवानं काय झालं शिंदे साहेब, हा, हा. या सगळ्या चळवळी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर ट्रान्सफर झाल्यामुळं बरोबर. याच्यातलं जी दाहकता आहे ती कमी झाली. हा, हा, हा. आणि त्यामुळे याचं प्रत्येक वेळेस लेखी निवेदन, माझ्याकडे तर लेखी निवेदन आहे प्रत्येक हा, वेळेस. हा, हा. अक्षरशः मी सचिवाला सुद्धा पाठलं ज्यावेळेस मासे मेले, हम्म, हम्म, त्यावेळेस माझ्याकडे रेकॉर्ड आहे. हम्म. सचिवांना, मुख्य सचिवांना जे आहेत त्यांना सुद्धा मी तात्काळ ईमेल केला, हम्म, हम्म, हम्म. पण अजून काही उत्तर त्यांच्याकडे आलं नाही. तर लेखी सुद्धा मी दिलेलं आहे, पण आपण याचा लेखी घेऊन रिसिप्ट घेऊन ठेवायला पाहिजे. बरोबर. जेव्हा केव्हा आयरनवर प्रश्न आला की ते कागद समोर करायचा, हम्म, हम्म. शिल्लेवर म्हणजे सर, परेशान होऊन जातात. शिल्लेवर सर, हा, जोशी सर. सरांनी आता उल्लेख केला की निवेदनं देऊन त्याच्या प्रती आपल्याकडे ठेवायला पाहिजेत. आणि मासे मेलेल्याचा एक उल्लेख केला. 2-3 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये असंच माशांचा खच गोदावरीच्या काठावर पडला होता आणि तेव्हा रामदास कदम हे पालकमंत्री होते आणि खासदार हेमंत पाटील यांनी हा आवाज उठवला होता आणि आयुक्तांवर गुन्हा दाखल करा अशी त्यांनी मागणी केली होती आणि आयुक्तांवर गुन्हा दाखल होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि हे प्रकरण तेव्हाच थंड झालं. सर, थोडं त्याच्यामध्ये करेक्शन आहे. रामदासबाई हे कोविडच्या अगोदर आले होते, जेव्हा मासे मेले होते त्याच्या अगोदर येऊन गेले होते त्यांनी. हम्म. त्यावेळेस ते पालकमंत्री होते आणि प्रॅक्टिकली त्यांनी नदीला भेट पण दिली होती आणि बरेच काही शब्द वापरले होते. ती चांगली गोष्ट होती शब्दाचं. हम्म, हम्म, हम्म. नंतर मग 2020 आणि 21 मध्ये कोविड आलं. हम्म, त्यावेळेस मासेचं खच तिथं पडलेलं होतं हम्म. आणि इतकं पोल्युशन तिथं झालं होतं की पर्टिक्युलर त्या प्लेसवर मी जाऊन पाहिलं होतं. मीडियावाल्यांनी पण बरीच साथ दिली होती. जे आता रुटीन न्यूज चॅनल्स होते ते स्वतःच इथं आले होते. हम्म, हम्म, तर माझं असं म्हणणं होतं की मासे पर्टिक्युलर त्या प्लेसमध्ये आल्यानंतरच का मरतात, हम्म. पाणी तिथंच का जास्त घाण राहतात. हम्म, हम्म, हम्म. तर तिथले त्यावेळेसचे जे कमिशनर होते महानगरपालिकेचे, मला वाटते लहाने साहेब, हम्म. तर आपापल्या पद्धतीने स्टाईल प्रमाणे त्यांनी गाड्या बिड्या घेऊन आले होते. नंतर हम्म. त्यावेळेसचे कलेक्टर जे होते ते पण हम्म. आपापल्या स्टाईल प्रमाणे आले होते. त्यांच्याबद्दल हम्म. मला काय म्हणायचं, माझा तोच हम्म. प्रश्न होता की बाबा
इथं एवढं पाणी खराब होत आहे हम्म, आणि तुमचं दुर्लक्ष होत आहे. हम्म, पॉलिटिशियन हा विषय बाजूला राहू द्या, हम्म, आपलं कर्तव्य आहे ना. सतीश सरांनी म्हटलं की बाबा हा जे येत आहे आपल्याला विष म्हणून आता पाणी येत आहे, त्याच्याशी होय. मी सहमत आहे. हम्म, ॲज अ नागरिक म्हणून मी तिथं गेलं, हम्म. त्यांना विचारलं, हम्म, उत्तर दिलं. मग त्याच्या पत्राचा काही उल्लेख झाला नाही. मी पुढची स्टेप घेतली. हम्म. एक सर एक सेक्शन आहे 51 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन. आता वाईल्ड लाईफ म्हणजे मासे आले, सगळे आले, सगळे होय, आले, होय. तो एक. आणि ऍक्ट 1972-26A तो एक ऍक्ट आहे, पर्यावरण ऍक्ट, जे की 1986 ला झालं. हम्म, त्याप्रमाणे पत्र घेऊन मी त्यावेळेसचे डीवायएसपी अभिजित फास्के सर होते, हम्म, त्यांना मी निवेदन दिलं. हम्म. आणि फोटोग्राफर वंटी डोंगळीकर पण होते, ते फोटो पण आज माझ्याकडे आहे, ते व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. ओके, TV9 चॅनल वाल्यांनी ते घेतले आणि त्याला मोठं प्रकरण केलं होतं. ओके. 2 दिवस झाले, मला वाटलं बाबा गुन्हा दाखल होईल, तर मी तिघांवर पार्टी केली होती. कारण ते बांधकाम पाटबंधारे विभागात येते, हम्म, तो एक विभाग आहे. पाणी तिथं साचून राहते, जोशी सरांना माहित आहे. हम्म, नंबर 2 महानगरपालिका. हम्म. नंबर 3 महत्वाचं, हम्म, वॉटर पोल्युशन बोर्ड कुठं आहे? कुठं आहे वॉटर पोल्युशन बोर्ड? त्याचे हम्म. पाटील होते त्यावेळेस. हम्म, नियम असा आहे सर, नियम आता आजकाल कुणी मागत नाही. दर 8 दिवसाला 10 दिवसाला तुम्हाला तिथं येऊन त्यांनी चेक करलं. हम्म. आज गोदावरी सुंदरता इतकी छान होती पूर्वी, आज ही घाण करून टाकली महानगरपालिका. बरोबर, बरोबर. कधी येतात हे लोक? मासे मेल्यानंतर, पाणी खराब झाल्यानंतर, हम्म. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून माहीत झाल्यानंतर येतात तेही- आणि घेऊन जातात. हा तेही करतात. तात्पुरतं महिनाभर काय करतात? हम्म, मग अभिजित फास्के सरांना म्हटलं बाबा काय झालं आज? हम्म, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, हम्म. गुन्हा दाखल करा. साधा कोणतरी गुन्हा दाखल करा, तिघांवर गुन्हा दाखल करा, कमिशनरवर गुन्हा दाखल करा. हम्म, सर राजकीय पाठबळ त्यांना भरपूर आहे. जे बरोबर. कोणी काम केलेले आहे तिथे, आता मी जे काही नावं घेतले त्यांना, राजकीय पाठबळमुळे सर काहीच होत नाही. मी तुम्हाला अगदी. सांगायला सर, मी हायकोर्टात गेलो होतो. हम्म. हायकोर्ट काय म्हणतो? हम्म. तर बाबा तिथले जे काही परिसरचे लोक आहेत त्याची हम्म. तुम्ही सह्या आणा. हम्म, हे सुद्धा त्या लोकांना माहित झालं. पुन्हा राजकीय पाठबळ, पुन्हा मला पुन्हा येणं सुरू झालं, पुन्हा वाळू उपसा सुरू झाला. हम्म, तो उपसामुळे किती नुकसान होते नदीचं. हम्म, आजूबाजूचे झाडं कट केलीत, हम्म, दिवसभर चालू असते. कलेक्टर सरांना निवेदन दिलं, हम्म, कमिशनरला म्हटलं बाबा तुम्ही एक राऊंड मारा. हम्म. काहीच होत नाही सर. बरोबर. इतके म्हणजे बेशर्म आहेत की यांच्यावर परिणामच होत नाही सर. आता मारता तर येत नाही सर, आपली आता ती सवय नाहीये. फक्त आपण पेपर देऊ शकतो किंवा तुमच्या माध्यमातून आपण करू शकतो. नाही, खरं आहे. काय सुंदरता आहे सर, आज काय ओळख काय सर आज गोदावरीची. एवढं मोठं आपल्या समोर गुरुद्वारा पाहण्यासाठी लोक फॉरेन आपण फक्त मोठेपणाने एवढं म्हणतो बोलण्यापुरतं की गुरु गोविंद सिंगांच्या पावन पदस्पर्शानं पावन झालेलं हे नांदेड हा. शहर, पण खरंच आपण ते पावन आणि पवित्र ठेवले का? यांचं काम आहे ना सर, याची ड्युटी आहे ना, यांना कमी यांना पैसे मिळते ना सर, पगार मिळते ना. निधी कुठे गेली सर? कोणीतरी विचारतात का? हम्म, जे सत्तेत होते त्यांनी तरी विचारलेत का? 200 कोटी कुठे गेले? 250 कुठे गेले? पण जे आले ते तरी सांगा ना कुठे गेलेत. बरोबर. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही नागरिक, आम्हाला अधिकार आहे, आम्ही टॅक्स भरतो. मार्च महिना आले की तुमचे माणसं येतात दार ठोकायला आमच्याकडे. हम्म, आज पाणीची काय अवस्था आहे सर? 10 दिवस पाणी नव्हतं. हो. आणि म्हणजे मूर्खाचा कळस लागला, म्हणजे पाईप जुने झाले, हे झाले, ते झाले, म्हणजे कुठल्या अंतर लक्षात येते तुम्हाला 10 दिवसानंतर? ही अवस्था आहे महानगरपालिकेची. म्हणजे इतकं घाण एकंदर आहे सर, तुम्ही थांबू सुद्धा शकत नाही सर. इतकं दुर्दैव आहे. अंत्ययात्रेला गेलो होतो मी परवा दिवशी, आमच्या हम्म. महाविद्यालयातले एक प्राध्यापक वार सर उभं नाही टाकतायत. बरोबर. आपण जे हिंदू धर्मामध्ये आपल्याला तिथून पाणी आणावं लागते नदीवरून, हम्म, हम्म, ते सुद्धा पाणी आणता आलं नाही सर. आम्हाला नळाचं पाणी घ्यावं लागलं. म्हणजे बरं. एवढं वाईट आलं. आता तरी म्हणजे लाज वाटायला पाहिजे कमिशनर लोकांना, महानगरपालिकेला. बरोबर. मी म्हणजे सगळे खरं तर प्रयत्न करून पाहिजे. केंदाळ वाढणे हा प्रकार जरी आता घडलेला असला तरी गोदावरी पूर्णतः आपल्या भागातली तरी प्रदूषित झाली असं म्हणायला हरकत नाही. जोशी सर, खरं तर केंद्र सरकार आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून नर्मदा असेल, गंगा असेल, गोदावरी असेल, ह्या नमामि गंगे हा एक प्रोजेक्ट केंद्र सरकारचा आहे. म्हणजे गोदावरी शुद्धीकरणाचा किंवा नद्या शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे. गोदावरी नदीला या उपक्रमामध्ये किंवा या अभियानामध्ये घ्यायला पाहिजे आणि गोदावरी स्वच्छ करायला पाहिजे. सर, यासाठी आपल्याला काय करता येईल? त्याच्यामध्ये आता कसं आहे, आता सध्या आचारसंहिता चालू आहे. हम्म, 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 5 खासदार आहेत. हम्म, आपण एक आपल्याला एक विनंती राहील की या 5 खासदारांना असं एका व्यासपीठावर आणा, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे एक एक विषय आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेता येईल. आता त्यांना करावं लागेल बरं का, कारण ही निवडणूक कोणासाठी सोपी नव्हती. बरोबर आहे. त्यांना कळालं की ही पहिल्यांदा ही निवडणूक जी आहे ती लोकल याच्यावर निवडल्या गेली, हम्म, हम्म, आणि लढल्या गेली. हम्म, स्थानिक मुद्दे याच्यामध्ये जास्त हे गेले, तर राष्ट्रीय वगैरे वगैरे लोकांना कळलंच नाही. हम्म, 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 तर याच्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर लगेच या जे कोणी निवडून येईल खासदार हम्म, हम्म, ते प्लस पूर्वीचे 4 हम्म, यांना पहिल्यांदा नमामि च्या अंतर्गत इथं काम सुरू व्हायला पाहिजे, हम्म, किंवा ती योजना याच्यामध्ये समाविष्ट आहे की नाही इथूनच सुरुवात आहे. समजा हम्म, 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 समाविष्ट असेल तर त्या ठिकाणी ती आणि आपल्या पूर्वीची योजना आहे तुला अमलगमेशन करून हम्म, खूप चांगलं करता येतं. आम्ही तर मागे सांगितलं होतं की प्रत्येक घाटावर एक आळंदीसारखं फिल्टर बसवा. हम्म, 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 गोवर्धन घाटवर तर खूप छान करता येते. 4.5 किलोमीटरचा घाट आहे. हम्म,
महाराष्ट्रामध्ये एवढा लांब घाट कुठेही नाहीये. बरोबर आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल 4.5 किलोमीटर आहे. बघा. तर प्रत्येक घाटावर जर यांनी फिल्ट्रेशन बसवलं ना हम्म. तर अक्षरशः आपल्याला आंघोळीला सुद्धा नदीवर फिल्टर पाणी भेटेल. बरोबर. आणि हे करणं सोपं आहे. पण दुर्दैवानं काय आलं, इथं आलेला हे तर काम लोकप्रतिनिधीचं आहे. अधिकारी येतात जातात. नांदेडमध्ये आपल्याला राहायचंय. आपल्याला 5 वर्ष भेटतो तो आपला लोकप्रतिनिधी. अधिकारी काय वर्ष 2 वर्ष 3 वर्ष. आता बघा एक निवडणूक संपली की सगळे भुर्र होतात बघा. पुन्हा नवीन अधिकारी आला की त्याला पहिल्यापासून सगळं सुरू करायचं. बरोबर. सगळे आता बाजून तयार आहेत. बरोबर. अशा गुंडाळून पडतात. आपली परेशानी याच्यामध्ये. तर नमामि गंगेसाठी आपण आग्रह करूया. बरोबर. होईल त्याच्यामध्ये काम, पण प्रयत्न करत राहायचं, आपण हारायचं नाही. बरोबर. शिलेवार सर, आपण एक क्लिप बघूयात. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी एक प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात की या नदीचं ऑक्सिडेशन करता येईल का, आम्ही पाहत आहोत. आपण ती व्हिडिओ क्लिप बघूयात. गोदावरी नदी हे जलपर्णी वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे नदीपात्रातले पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यामुळं नदीतलं पाण्यातलं ऑक्सिजन लेवल पण कमी झालं. त्याच्यामुळे ती जलपर्णी वाढलेली आहे आणि महापालिकेनं त्याच्यासाठी पाण्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी काही त्याची व्यवस्था करता येते का ह्याची पाहणी महापालिकेकडून चालू आहे. पण दरम्यानच्या काळात कोटी तीर्थ इथं घटना घडल्यामुळं सगळं नियंत्रण त्या भागाकडे लागलेलं आहे. पुढील वर्षी किंवा या वर्षीपासूनच तिथं ऑक्सिडेशन करून किंवा कुठल्या मार्गानं पाण्यामध्ये ऑक्सिजन लेवल वाढेल याचं काही तांत्रिक बाबी तपासून त्या जलपर्णीवर कारवाई महापालिका करेल. विचारलं असं त्यांना प्रश्न विचारला असं मी कदम सर राहिलं असतं तर खूप छान राहिलं असतं सर ते आलं असतं. पहिला प्रश्न असा होता कदम सरला की तुम्ही किती वर्षापासून त्या डिपार्टमेंटला आहे किंवा महानगरपालिकेला आहे आणि किती निधी आली. त्यांनी सांगितलं तर अजून थोडं योग्य राहिलं असतं. बाकी त्याच्यामध्ये सगळे उत्तर माझे आले सर. खूप एनर्जी काय वेस्ट करणार नाही जास्त. पॉईंट म्हणजे फार मोठी पोस्ट असते सर. बरोबर. त्यांनीच आम्हाला विचारावं म्हणजे फार आश्चर्य आहे. काय हरकत नाही. त्यांनीच उत्तर द्यावा शोधून डिक्शनरी मधून किंवा अजून कुठून तरी. जोशी सर, निधीचा काय उपयोग केला तेवढंच सांगावं. जोशी सर, महापालिका नागरिकांचा टॅक्स वसूल करते की बाबा पायाभूत सुविधा नागरिकांना देता याव्यात म्हणून, परंतु ह्या सुविधा देताना किंवा नागरिकांच्या अडचणी समजून घेताना लोकांचा सहभाग मात्र महानगरपालिका करून घेत नाही कधीच. किंवा आपण जर, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आपण जर काही प्रश्न उपस्थित केले तर त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का आम्हाला सांगा म्हणतात. आहे ना, महापालिकेनं कोणताही प्रश्न आहे, कोणी कोणताही प्रश्न येऊ द्या, त्याची सोल्युशन पण आहे साहेब आपल्याकडे. आणि विना पैशाचं सोल्युशन आहे. मला सांगा आता केरळ काढायला किती लागते हो? एक 10 JCB लावू द्या, उद्या स्वच्छ होती नदी. हे घ्या सोल्युशन. आणि आम्ही तर तुम्हाला सुरुवातीला सोल्युशन सांगितलं. पहिली जेव्हा छोटीशी वनस्पती आली तेव्हा नुसती हाताने जरी उपटून काढली असती खोऱ्यानं तर ते केनाल वाढलंच नसतं ना. तुम्ही त्याला आपण केव्हाही मीटिंग घेऊ द्या, आपण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन देऊ शकतो. म्हणजे मोठेपणा नाही, आपण हे सातत्याने मांडत आहोत ना. आणि आपण नांदेडमध्ये राहतो आणि त्यांना टॅक्स वसुलीचे एवढे सुंदर आणि इतके चांगले उपाय सांगितले होते आम्ही. आता ते समजा जेव्हा विषय तेव्हा सांगेन मी, त्यांनी काही मान्य केले तर म्हणलं टॅक्स वसूल करा पण लोकांना सोयी द्या. बिलकुल निर्दयपणे टॅक्स वसूल करा, पण तेवढ्याच याच्यामध्ये तुम्ही लोकप्रिय करा महापालिकेला सुविधा देऊन. बरोबर. महापालिका लोकप्रिय आहे का? नाहीये. लोक टॅक्स का नाही. आजचे जे गट आहे बघा, भंग नावाचा व्यक्ती टॅक्स भरायला गेला. ते म्हणला क्लिअर नाही, सोमवार को कशाला जाईल ते बिचारा ज्येष्ठ नागरिक आहे. त्यानं मला फोन केला, म्हणजे जाऊ ते, त्याला पैशाची गरज नसेल. ही अशी परिस्थिती आहे टॅक्स वसुली. माझा सुद्धा एक प्रकरण आहे, मी त्याला टॅक्स घेऊन जा म्हणालो तरी दे आर नॉट रेडी. शिलेवार सर, आता केंदा जलपर्णी वाढलेली आहे, महापालिकेचं साफ दुर्लक्ष होत आहे. पण आपण जर हातावर हात ठेवून बसलो तर याचा प्रादुर्भाव आणखी वाढत जाणार आहे. आणि मग पाऊस कधी पडेल, त्या पूर कधी येईल आणि वाहून कधी जाईल, पाण्याचा जोर असेल तरच ते वाहून जाणार आहे. तोपर्यंत जलजीवन जे आहे पाण्यातलं त्याची काय अवस्था होईल? सर पाणी तर खूप पोल्युशन होणारच आहे. सरांनी पण सांगितलं, जोशी सरांनी सांगितलं, पाणी इतकं पोल्युशन होणार आहे सर. आता भरपूर झालेलं आहे, कारण त्याचं TDS पण भरपूर वाढलेलं आहे, टोटल डिझॉल्व्ह सॉलिड आपण म्हणतो. ऑक्सिजनची लेवल पण खूप कमी झालेली आहे. जे काही आतमध्ये प्राणी आहेत, जलचर प्राणी, ते आतमध्ये डेड होतात. अजून प्रदूषण जास्त होतो. पर्याय काही ठेवलंच नाही सर महानगरपालिकेने. आदरणीय कदम साहेबांना आम्हाला काही पर्यायच ठेवलं नाही. आज जर ती काढतो म्हणलं सर तुम्हाला भरपूर खर्च येतो सर. ते खर्च कोण देणार आहे? एखादं कदम सर असं तुम्ही विचारलं असं हो, याचा खर्च कोण देणार आहे? जसं जोशी सरांनी सुरुवातीला सांगितले, जेव्हा फार कमी पात्रामध्ये होती तेव्हा काढलं तर खूप छान राहिलं सर. आज पर्याय नाही सर, पावसाशिवाय आपल्याला दुसरं सोल्युशन नाही. आणि जर काढतो म्हणलं तर खर्च भरपूर आहे.
महानगरपालिका आणि तोटामध्ये दाखवतात. म्हणजे ऑक्सिडेशन मला सारखा तर आणखी वाटतं एक प्रयोग- नगरपालिका बरं हां. नाही, नगरपालिकाच बरं राहील सर. महानगरपालिका येणं सूट होत नाही सर. नगरपालिका म्हणजे खूप छान फायद्याचं काही झालेलंच नाही, दुखणं होऊन बसलेलं आहे. नाही, त्यांचे फायदे झाले सर. आमचं काही झालं नाही सर. नागरिकांचं तर काही झालं नाही. गोदावरी अति पोल्युटेड झालेली आहे सर. बरोबर. तुम्ही पूजा करू शकत नाही. आणि दिवाळी पहाट कार्यक्रम घ्याले सर. हम्म. काही वाटाव सर यांना जीवाला. तिथं ड्रेनेजचे चेंबर चालू आहे बाजूला, 4-5 चेंबर बंद केले हम्म. आणि दिवाळी पहाट म्हणाली. मी तेव्हा सुद्धा निवेदन केलं. ड्रेनेजच्या तेव्हा सुद्धा साक्षीनं निषेध केला. गोदावरी पहाट. खूप छान कार्यक्रम घडला. पलीकडे होतं सर, अजून महत्वाचं एकच मिनिटं घेतो सर. हम्म. डेंग्यूची साथ चालू होती सर. डेंग्यूची साथ आमच्या हम्म. कॉलेजच्या कर्मचारीचा मुलगा वारला त्या डेंग्यू. हम्म. आणि तिथे डेंग्यूची साथ चालू होती. पाणी तिथं घाण होतं. तिथं तुम्ही नागरिकाला बसवता. इथं जिल्हाधिकारी येतात, इथं कमिशनर येतात, इथं गायकांना बोलवतात. 2-2 लाख रुपये देतात, 1-1 लाख रुपये देतात. स्वच्छता करता येत नाही तुम्हाला माहिती. शरम वाटायला पाहिजे महानगरपालिकेला. प्रचंड काय बोलू सर याच्यात? विषमता आहे खरं तर. जोशी सर, शेवटी आता ही आपल्याला डोळ्याने बघायचं की काय, म्हणजे काही एखादं जन आंदोलन म्हणा किंवा निवेदन म्हणा, शहर नाही विकास सर, मला समिती एक आहे. वाटतं की काय फार बहुत मी तुम्हाला एक फार चांगलं सांगतो. पूर्वी काय व्हायचं माहितीये का, हम्म. की बातमी जर एखादी पेपरमध्ये आली, हम्म. हम्म. एखादा जागरूक वकील, हम्म. एखादे जागरूक मान्य न्यायाधीश हम्म. स्वतःच त्याला पीआयएल करून घेत होते. हम्म. 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 स्वतःच त्याला पीआयएल करून नोटीस पाठवत होते. हम्म. आणि प्रशासनाचं रागावत होतं, अरे हे कस काय कोर्टाची नोटीस आली. हम्म. मला वाटतं हे लोक आता आंदोलनाला वगैरे नाही घाबरत. आता कोर्टात जाऊन हम्म. कोर्टात आपला प्रश्न कधी टिकतो हा? कोर्टामध्ये जाऊन जर गुन्हा दाखल होत नसेल तर कोर्टाकडून गुन्हा दाखल करता येतो ना. बरोबर आहे. आणि हे घाबरतात फक्त कोर्टाला. हम्म. हम्म. फक्त कोर्टाला घाबरतात साहेब. हम्म. मला माहिती, मी फार जवळून बघितलंय. हम्म. कोर्टाची एक नोटीस होत्या, उद्या काम चालू होते की नाही बघा ते. बरं. तर आपण एक रिक्वेस्ट करू त्याला, ठीक आहे यावर्षी नाही तर नाही, हम्म. हम्म. किमान पुढच्या वर्षी तरी गॅरंटी आम्हाला लेखी लिहून द्या की हम्म. नाले कधी बंद करणार ते टाइम बॉन्ड आम्हाला द्या. हम्म. आपण भेट घेऊ त्यांची जाऊन. हम्म. हम्म. आम्हाला टाइम बॉन्ड द्या ना, किती वर्षापासून तुम्ही हे करायला. सांगा आम्हाला डिसेंबर मध्ये बंद करतो, पावसाळा झाल्यावर बंद करतो. म्हणजे आम्ही त्यावेळेसच तुम्हाला भेटतो साहेब, ते तुम्ही बंद केलं तुमचा सत्कार्य करतो ना. बरोबर. आपण हार आणि प्रहार वाले आहेत बघा. होय. हार पण घालतो, प्रहार पण करतो. हम्म. हम्म. ही वस्तुस्थिती आहे. आपण एकदा भेट पण घेऊया त्यांची, किंवा त्यांची मुलाखत घेऊन टाइम बॉन्ड घ्या त्यांचा. हम्म. ठीक आहे, यावर्षी आता तेवढा ऑन लार्ज स्केल झाला असल्यामुळे ते नाही काढता येत त्याला. बरोबर. काढायला गेले साहेब भ्रष्टाचार होते त्याच्यामध्ये. आता दुसरं आहे ते स्वीकारून, सध्या तरी आहे ते स्वीकारून मोठा पाऊस होईल अशी अपेक्षा आहे ते करूयात. स्वीकारा. टाइम बॉन्ड आम्हाला पुढच्या वर्षी असं होणार नाही याची लेखी घेऊ. आणि ह्या भ्रष्टाचार होते सर. बरोबर. जोशी सरांची सहमत आहे. हा, अगदी भ्ष्टाचार अगदी होते. खरं, अगदी खरं. Yes, जी yes. जी कामं लगेच लवकर भ्रष्टाचार. केली जातात, ऐन वेळेला केली जातात, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता जास्त असते आणि मोठा पाऊस होईल. पण त्यांना आणि- आपल्या याचा फायदा होतो आता बघा तुम्ही. हा. आपल्या मुलाखतीचा फायदा होतो त्यांना. साहेब लोक ओरडायले ते केदार काढावं लागते म्हणतात. पण आपण त्यांना सल्ला देऊयात की हे केंदाळ आता राहू द्या, पावसाळा मोठा होऊ द्या आणि मोठ्या पावसात त्याला वाहून जाऊ द्या. पण जी ड्रेनेज हो. आपण आमच्या पवित्र गोदावरीमध्ये सोडता Time out. आणि गोदावरी दूषित करता, ते हो. कधी बंद करणार आहात? खरं तर एक जनरेटा Time out. उभा करून महानगरपालिकेला याचा जाब विचारला पाहिजे आणि लेखी त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. जोशी सरांचं असं म्हणणं आहे. Yes, आणि yes. जसं किरण शिल्लेवार म्हणाले की बेश्रमापेक्षा हे बेशरम व्यवस्था झाली आहे, ती व्यवस्था कधी गुलाब होईल याची आपण अपेक्षा करूयात, याच्यासाठी वाट बघूयात. आपण दोघंही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचेही धन्यवाद सर.